मुख्यमंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्याने होत होती। सततच्या या वाढत्या दबावासमोर झुकत अखेर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। विशेष म्हणजे राजीनामा देताना मुंडेंनी आरोग्याचं कारण पुढे केलंय। मुंडेच्या कारणावरून विरोधकांनी त्यांच्यावर अजित पवारांसह मुंडेंना धारेवर धरलंय। पाहूया। नैतिकतेवर राजीनामा धनंजय मुंडे यांनी नैतिकतेला धरून राजीनामा दिलाय। विसंगती त्यांच्या मोठ्या नेत्यांच्या आणि ज्या व्यक्तींनी राजीनामा दिलाय त्याच्यात आपल्याला दिसते। धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत। कारण धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादीतच विसंगती असल्याचं दिसून आलंय। नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिल्याचं अजित पवार आणि छगन भुजबळांनी म्हटलंय। मात्र वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याचं ट्विट धनंजय मुंडेंनी केलंय। आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे। काल समोर आलेले फोटो पाहून मन अत्यंत व्यथित झालं। या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल आहे। माझ्या सतसत विवेक बुद्धीला स्मरून आणि गेल्या काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्यानं पुढचे काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे। त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे। राजीनामा झालेला आहे। तुम्ही यापूर्वी भूमिका मांडली दादा की नैतिकतेवर राजीनामा द्यायला हवा, आता अखेर राजीनामा दिलेला आहे। काल तुम्ही काय पद्धतीने सांगितलं? त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिला। जोपर्यंत निश्चित काही गोष्टींचा त्याचा उलगडा होत नाही तोपर्यंत ते मंत्रिपदावर ते त्यांना ठेवणं भाग होतं आणि त्याप्रमाणे ते ठेवलंही होतं। आणि जर मंत्रिपदावर लाभतं योग्य असतील तर कोर कमिटीमध्ये सुद्धा त्यांना घेणं काही चुकीचं अजिबातच नव्हतं। आणि आता पुन्हा मी एकदा सांगतो की धनंजय मुंडे यांनी नैतिकतेला धरून राजीनामा दिलाय। त्यांचा त्याच्याशी काय संबंध आहे हे अजून पोलिसांकडून कोणीही कोर्टामध्ये कुठेही काही स्पष्ट झालेलं नाही। हे त्यांच्या ट्विटवरच आलेलं आहे। त्याच्यामुळे याचं आय सीक क्लॅरिफिकेशन की नैतिकता म्हणून हा राजीनामा दिलाय का स्वतःच्या तब्येतीमुळे दिलाय। ही विसंगती त्यांच्या मोठ्या नेत्यांच्या आणि ज्या व्यक्तींनी राजीनामा दिलाय त्याच्यात आपल्याला दिसते। हा पहिला मुद्दा। धनंजय मुंडेंनी केलेल्या या ट्विट नंतर अंजली दमानिया देखील आक्रमक झाल्या। धनंजय मुंडेंनी दिलेल्या राजीनाम्याच्या कारणावरून दमानियांनी मुंडेंची लाच काढली आहे। त्यांच्या सो कॉल्ड सतसत विवेक बुद्धीला म्हणून ते सांगतायत की त्यांची तब्येत ठीक नाही, डॉक्टरांनी सल्ला दिला। मग काल तुम्ही काय फेरफटका मारायला आला होतात तिकडे अधिवेशनात? काल तर तुम्ही ठणठणीत दिसत होतात। सगळ्यांची गप्पा टप्प्या भेटी गाठी सगळं झालं आणि तुम्हाला डॉक्टरांनी का रात्रीच सल्ला दिला? अरे तुम्हाला लाज नाहीये, लाज नाहीये। म्हणून मी म्हणत होते की या माणसाचा राजीनामा नाही, त्याची हक्कलपट्टी झाली पाहिजे, त्याला बडतर्फ केलं गेलं पाहिजे। आणि आता धनंजय मुंडेंना माझा चॅलेंज आहे, मी त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार आहे। या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचं नाव वारंवार घेतलं जात होतं। धनंजय मुंडे सुद्धा त्याचा आका आहे वगैरे वगैरे नावं त्याला लावल्या जात होती आणि मीडियाने सुद्धा धनंजय मुंडे आरोपी आहे असंच एकंदरीत चित्र रंगवलं होतं। परंतु आज त्या सर्व प्रकरणावर आता पडदा पडलेला आहे। धनंजय मुंडेने आज राजीनामा दिलेला आहे आणि तो राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारून आता राज्यपालाकडे पाठवलेला आहे। मला वाटतं त्यांनी त्यांच्या तब्येतीचं कारण दाखवलं, कारण काही का असना, परंतु त्या प्रकरणामध्ये बीडच्या प्रकरणामध्ये ज्यांचा कोणाचा हात असेल त्यांना शिक्षा ही होईल हे मात्र निश्चित। धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। मात्र राजीनाम्याच्या कारणावरून वाद तापला असून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।